नमस्कार, टाइम विथ रूपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। वेट लॉस रेसिपी आपण म्हणू शकतो किंवा पौष्टिक हेल्दी रेसिपी आज आपण इथे बघतो आहोत। हिरवे मोड आलेले मूग जे आहेत त्यापासून आपण इथे आज पराठा बनवलेला आहे। शक्यतो मुलं मूग वगैरे अशा गोष्टी खात नाही तर त्यांच्यासाठी हा चांगला ऑप्शन आहे। तसंच प्रवासामध्ये पण तुम्ही हा पराठा नेऊ शकता कारण मस्त मऊसूद असा बराच दिवस तो टिकतो। रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। एक वाटी आपण इथे हिरवे मूग घेतलेले आहेत। मोड आलेल्या मुगाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे। मुगाला मोड कसे आणायचे किंवा कडधान्यांना मोड कसे आणायचे याचा एक सेपरेट व्हिडिओ मी केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला देत आहे। तर आपण मोड आलेले इथे एक वाटी मूग घेतलेत। मिक्सरच्या जार मध्ये आपण अगदी 1 इंच आलं घेतोय, 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या आपण इथे वापरतोय आणि कढीपत्त्याची काही पानं आपण यामध्ये घालणार आहोत। अगदी थोडंसं वाटण आपल्याला इथे बनवून घ्यायचंय। तर वाटण बनवताना इथे व्यवस्थित पाणी न घालता मी हे प्रथम बारीक करून घेतलंय। आता यामध्ये आपण जे 1 वाटी मूग आहेत ते ऍड करणार आहोत। तर तुम्हाला असं वाटेल की सगळे एकदम मी का बारीक केले नाही, तर याचं कारण असं की बरेच वेळा आल्याचे जे तुकडे असतात ते तसेच राहतात, म्हणून मग मी अगोदर थोडंसं फिरवून घेतलं आणि नंतर मग आपण हे मूग ऍड करूया। इथे बारीक करताना तुम्हाला थोडासा पाण्याचा वापर करावा लागला तर तो थोडासा करायचा आहे आणि छान अशी बारीक पेस्ट आपल्याला इथे बनवून घ्यायची आहे। मस्त आपलं इथे तुम्हाला दिसतंय मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपल्याला इथे हेल्दी बनवण्यासाठी गाजर वगैरे अशा भाज्या आपण इथे वापरू शकतो। तर मी 1 गाजर घेतले आणि ते किसून यामध्ये घालतेय। या ठिकाणी तुम्ही मेथी, पालक असं काही घरात असेल तर तेही या पराठ्यामध्ये तुम्ही घालू शकता। अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण इथे वापरणार आहोत। आता आपण इथे पीठ मळायला सुरुवात करूया। एका मोठ्या भांड्यामध्ये 2 वाट्या आपण इथे गव्हाचं पीठ घेतोय। यामध्ये लगेचच आपण जे गाजर किसलेले आहे ते आणि कोथिंबीर दोन्ही गोष्टी ऍड करून घेऊया। आता बारीक केलेले जे हिरवे मूग आहेत ते पूर्णपणे यामध्ये आपल्याला घालायचे। कोरडे मसाले आता आपण इथे ऍड करतो आहोत। धने जिरे पूड जी आहे ती 1 चमचा वापरली मी, अर्धा चमचा हळद घालतेय। थोडंसं आपल्याला इथे लाल तिखटाचा वापर करायचा आहे, तर इथे हिरव्या मिरच्यांचाही वापर केला हे लक्षात ठेवून आपण लाल तिखट वापरतोय। 1 चमचा कसुरी मेथी जी आहे ती हातावरती चोळून मी यामध्ये घातली आणि अर्धा चमचा मी तर साजूक तूप घालतेय। तुपाऐवजी तुम्ही 2 ते 3 चमचे दह्याचा पण वापर करू शकता। सगळ्यात शेवटी आपण इथे चवीनुसार मीठ घातले आणि हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मी यामध्ये थोडा थोडा पाण्याचा वापर करून इथे पीठ मळून घेते। जसं आपण रोजच्या पोळ्यांसाठी किंवा चपातीसाठी जसं पीठ मळतो तसंच आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचंय। तर थोडा थोडा पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे म्हणजे पीठ पातळ व्हायला नको। 1 वाटी हिरवे मूग जे घेतले होते आपण त्यामध्ये 10 ते 12 पराठे आपले इथे बनले होते। आता तुम्ही बघताय पीठ जे आहे ते मस्त आपण मुरण्यासाठी 10 मिनिटं रेस्ट करू देऊया। 10 मिनिटांनंतर पिठाचे जे आहेत ते थोडंसं मळून घ्यायचं आणि आपण गोळे बनवून घेतलेले आहेत। पोळपाटावरती थोडीशी गव्हाची पिठी वापरून इथे आपल्याला छोटे छोटे पराठे लाटून घ्यायचे। तर आकार तुमच्या आवडीनुसार आहे। मध्यम आकाराचे मी इथे पराठे लाटून घेतलेत आणि दुसरीकडे तवा जो आहे तो तापायला ठेवलाय। इथे सगळे पराठे जे आहेत ते मी लाटून घेतलेत आणि नंतर गरम तव्यावरती आपण पराठा ठेवतोय। खालच्या बाजूनी पराठा आपला शेकला गेला की त्याची बाजू आपण चेंज करणार आहोत। दोन्ही बाजूनी आपल्याला पराठा शेकून घ्यायचा आणि नंतर मग आपल्याला त्यावरती तूप लावायचंय। गॅसची फ्लेम आपण इथं हाय ठेवायची आहे। लो फ्लेम वरती जर पराठे शेकलेत तर ते कडक होतील। तर इथं मऊसूद पराठ्यांसाठी आपल्याला हाय फ्लेम वरती हे दोन्ही बाजूनी छान कलर चेंज होईपर्यंत शेकून घ्यायचे। छान सोप्या पद्धतीने आपण इथं पराठे तयार केलेले आहेत। अजून थोड्या भाज्या यामध्ये ऍड करा म्हणजे हा पराठा जो आहे तो अजूनच पौष्टिक बनेल। शक्यतो मुलं खात नाहीत तर या पद्धतीने नक्की तुम्ही पराठा बनवून त्यांना खायला देऊ शकता। व्हिडिओ किंवा पराठा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। फ्रेंड्स फॅमिली मध्ये तुम्ही ही रेसिपी नक्की शेअर करू शकता। गरम गरम पराठे, छानसं आंबटसर लोणचं किंवा दही, बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची चटणी यासोबत हे पराठे सर्व करा। लवकरच भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।